5 जणांचा जो नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यामध्ये एसआयटीच्या टीमकडून अतिशय गोपनीय पद्धतीने या सगळ्या संदर्भातला तपास केला जातोय। त्यामुळे या सगळ्याची कुठलीही माहिती बाहेर येणार नाही याची पुरेपूर खबरदारी जी आहे ती एसआयटीच्या पथकाकडून घेतली जाते। त्यामुळे या नरबळीच्या संदर्भामध्ये नेमकं अशोक खरात याने हे नरबळी केव्हा दिले, ते नेमके कुठे दिले, या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत अशी माहिती अद्यापपर्यंत समोर येऊ शकलेली नाहीये। मात्र जो महत्त्वाचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला होता त्यामध्ये 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यामुळे त्या अनुषंगाने आता एसआयटी कडून काय पावलं उचलली जात आहेत, कशा पद्धतीने तो तपास केला जातोय आणि नेमका अशोक खरातने कुणाचा नरबळी दिला, तो कशासाठी दिला, या सगळ्यांचा तपास आता एसआयटी ज्यावेळेस करेल त्यानंतरच आपल्याला या सगळ्या प्रकरणामधली देखील नवीन खुलासे जे ते समोर येऊ शकतील। प्राची, हे सगळे काळे कृत्य करत असताना अशोक खरात हा एक तर त्याच्या नाशिकचं जे ऑफिस आहे त्या ठिकाणी तो महिलांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं समोर आलेलं होतं। तर त्याचं मिरगावचं जे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर तो वेगवेगळ्या पूजा त्या ठिकाणी करायच्या, पूजाविधी त्या ठिकाणी केले जात होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेमके कोणते पूजाविधी केले जात होते याची देखील माहिती एसआयटीने घेतलेली आहे। ईशान्येश्वर मंदिराचा जो पुजारी आहे की जो अगदी मंदिराच्या स्थापनेपासून त्या मंदिरामध्ये दररोज पूजा करतो त्या पुजाऱ्याची चौकशी करण्यात आली। त्यासोबतच मिरगावच्या फार्म हाऊसवरील जे कामगार आहेत, तिथला मॅनेजर आहे, त्या सर्वांची देखील एसआयटी टीमकडून चौकशी करण्यात आलेली होती। जवळपास 8 तास या सर्वांची चौकशी सुरू होती आणि या चौकशीमध्ये अशोक खरात मिरगावच्या फार्म हाऊसवर नेमकी काय पूजा करत होता याची माहिती एसआयटीच्या टीमने घेतलेली आहे। त्या ठिकाणी कुठले पूजाविधी, कुठले अघोरी कृत्य केले जायचे याची देखील माहिती एसआयटीच्या टीमने घेतलेली आहे। सोबतच मिरगावच्या फार्म हाऊसवर त्या ठिकाणी कुठले मोठे राजकीय नेते कुठल्या वेळी त्या ठिकाणी येत होते, ते कधीपर्यंत त्या ठिकाणी थांबायचे आणि हे नेते आल्यानंतर किंवा जे सेलिब्रिटी त्या ठिकाणी येत होते ते सेलिब्रिटी त्या ठिकाणी आल्यानंतर नेमक्या कुठल्या पूजाविधी केल्या जायच्या या सगळ्या संदर्भातली माहिती एसआयटीच्या टीमने या पुजारी आणि त्याच्या कामगाराकडून घेतलेली आहे। एक यादी या सगळ्या मोठे राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची एसआयटीच्या टीमच्या हाती आल्याची माहिती आहे। त्यामुळे या सगळ्या तपासाच्या अनुषंगाने आता या सर्वांची देखील चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये नवनवीन खुलासे जे ते पुढच्या येत्या काळामध्ये आपल्याला समोर येताना बघायला मिळणार आहे। कारण केवळ अघोरी पूजाविधीवरच हा सगळा प्रकार थांबत नाही, त्यामध्ये महिलांचं लैंगिक शोषण आहे, जमिनी बळकावणं आहे, जमिनीची खरेदी विक्री आहे, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांसोबत अशोक खरात याच्या पत्नी आणि मुलीच्या नावे जमिनी घेण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे तो केवळ लैंगिक शोषणापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, यामध्ये आर्थिक व्यवहार देखील आहेत, जमिनीचे व्यवहार असेल, मालमत्ता आहे।